नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत गेल्या काही महिन्यापासून ई-केवायसीची प्रक्रिया चालू होती. तर मध्यंतरी ही ई-केवायसी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. तर आता पुन्हा ई-केवायसीची संधी गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नवीन ई-केवायसी होणार नाहीये. तुम्ही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा वरतूनच तो ऑप्शन तुम्हाला दिलेला नाही. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे दिलेला आहे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक. आधार कार्ड क्रमांक टाकून झाल्यावर कॅप्चर आहे तसं मेन्शन केलं. मी सहमत आहे हा ऑप्शन चूज केला आणि OTP पाठवा या बटनावर जर क्लिक केलं तर तुम्हाला हा ऑप्शन दिसणार नाही. तुमच्या मोबाईलवरती OTP सेंड होणार नाही. तुम्हाला डायरेक्ट काय दाखवलं जाईल तर या आधार कार्ड क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाव नाही. डायरेक्ट असा ऑप्शन तुम्हाला शो होईल. कारण की गव्हर्नमेंट एक यादी तयार केलेली आहे आधार कार्ड क्रमांकाची. त्यांची जी चूक झालेली आहे ज्या महिलांची, त्यांचेच आधार कार्ड क्रमांक त्या यादीमध्ये आहेत. तर जर तुमची ई-केवायसी करताना चूक झाली असेल, चुकीचा ऑप्शन निवडला असेल, तर तुम्ही पुन्हा ई-केवायसी कशी करायची चला तर दाखवते. वेबसाईटवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. इथे लाभार्थी क्रमांक, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. खाली कॅप्चा आहे तसा 6 अंकी लिहायचा आहे आणि मी सहमत आहे हा ऑप्शन चूज करायचा आहे. OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल 6 अंकी. तो OTP इथे सबमिट करायचा आहे. जर OTP आला नाही, तुम्हाला जर एरर दाखवलं तर समजून जावा की वेबसाईट आता थोडं लोड आहे वेबसाईटवर. तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा किंवा दुपारी किंवा संध्याकाळी अशा 6-6, 7-7 तासाच्या अंतरावरती प्रयत्न करा. तर OTP सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असं त्यांनी तो ऑप्शन दिलेला आहे. तिथे तुम्ही आधी आहे केला असेल तर आहे न करता नाही असा ऑप्शन चूज करायचा आहे. त्याच्या खालचा B प्रश्न आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाही हा ऑप्शन चूज करायचा आहे. आणि खाली उपरोक्त अ व ब क्रमांक देण्यात आलेली माहिती ही खोटी आढळल्यास माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील या बटनावर क्लिक करायचे. हा ऑप्शन चूज केल्यानंतर सबमिट यावरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल की तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ई-केवायसी दुरुस्त करू शकता, पण नवीन ई-केवायसी होणार नाहीये. जरी आता तुम्हाला यूट्यूबवरती, इंटरनेटवरती दाखवत असेल की तुम्ही नवीन ई-केवायसी करू शकता, परंतु तो व्हिडिओ खोटा असणार आहे. कारण नवीन ई-केवायसीचा ऑप्शन इथे दिलेलाच नाहीये. तर अशा प्रकारे आपण पाहिलं लाडक्या बहिणींची ई-केवायसी दुरुस्त कशी करायची. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या माहितीसह.